मित्रांनो, आता तुम्हा सगळ्यांना माहितच असेल की इराणनं इस्रायलवरती अटॅक केलेला आहे आणि पूर्ण जगामध्ये खळबळ उडालेली आहे. आता या गोष्टीमुळे इस्रायलची जी एरो एअर डिफेन्स सिस्टम आहे ती खूप चर्चेमध्ये आलेली आहे. एअर डिफेन्स सिस्टम काय असतं? आता आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की जवळपास जे प्रमुख देश आहेत सगळ्यांनी मिसाईल्स खूप वेगवेगळ्या पद्धतीचे डेव्हलप केलेले आहेत. SRBM म्हणजे शॉर्ट रेंज बॅलिस्टिक मिसाईल, कमी पल्ल्याचे मिसाईल असतात. मग शॉर्ट रेंज, मीडियम रेंज आहेत, लॉंग रेंज आहेत, मग असतात ICBM इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाईल, म्हणजे एका खंडातून दुसऱ्या खंडामध्ये मारा करण्याची क्षमता असलेले मिसाईल. आता हे काही ठराविक देशांकडेच आहेत. पण आता देशांकडे जेव्हा ही टेक्नॉलॉजी येते तेव्हा एक देश दुसऱ्या देशावरती अटॅक करेल मिसाईलद्वारे याचा धोका पुन्हा संभावतो. आणि त्याच्यामध्ये न्यूक्लिअर मटेरियल असेल, न्यूक्लिअर फ्युअल असेल, मग तर जग हे विनाशाकडे नक्कीच जातं. अशा वेळेस देशांनी काय केलेलं आहे, जेव्हा एखादं मिसाईल त्यांच्या देशावरती अटॅक करेल तेव्हा त्यांना दोन गोष्टीची आवश्यकता असते. एक म्हणजे प्रॉपर रडार, जी पूर्ण सर्वेलन्स करत राहील की आपल्याकडे कोणतं मिसाईल येतंय का, छोट्यातली छोटी गोष्ट कॅप्चर करणारी रडार. आणि दुसरी म्हणजे एअर डिफेन्स सिस्टम, जशी आपल्या भारताकडे आहे पॅड आहे, थाड आहे, पृथ्वी एअर डिफेन्स सिस्टम, टर्मिनल हाय अल्टिट्यूड डिफेन्स सिस्टम आपली जी थाड आहे. तर हे काय करतात, मिसाईल जेव्हा आपल्या देशावरती येतील आपली रडार त्यांना कॅप्चर करेल आणि जो लाईव्ह डेटा आहे तो या मिसाईल ऑपरेटरकडे जाईल आणि मिसाईल्स मग तिथून काय करतील, जे येणारं मिसाईल आहे त्याला टार्गेट करतील, त्याला हवेमध्येच नेस्तनाबूत करतील. तर सेम सिस्टम आहे इस्रायलची एरो नावाची, जी अमेरिकेच्या मदतीनं इस्रायलनं निर्माण केलेली आहे. आणि ह्या एअर डिफेन्स सिस्टममुळे इस्रायल बऱ्याच अंशी या अटॅक पासून वाचलेला आहे. तर एरो हे नेमकं काय आहे, तर एरो आणि ग्रीन पाईन हे दोन नाव लक्षात ठेवा. ग्रीन पाईन ही तिथली रडार आहे जी लाईव्ह डेटा कलेक्ट करत राहते की कोणतं मिसाईल इस्रायलकडे येत आहे आणि जर येत असेल तर त्याची माहिती त्या बेसपर्यंत पोहोचवणं. आणि दुसरं म्हणजे एरो ही मिसाईल सिस्टम आहे. ही मिसाईल सिस्टम येणाऱ्या इनकमिंग मिसाईलकडे जाणार आणि त्याला हवेमध्येच उडवणार. आणि जर का एरो मिसाईल जर चुकलं, जर येणाऱ्या मिसाईलशी ते धडकलं नाही, तर या डिफेन्स मिसाईल सिस्टम मध्ये अशी टेक्नॉलॉजी आहे जी 40 मीटर पर्यंत पूर्ण फ्लेअर्स काढून टाकेल बाहेर किंवा फ्रॅगमेंट्स उडवेल. आणि हे फ्रॅगमेंट्स काय करतील, येणाऱ्या मिसाईलशी टक्कर करतील आणि ते मिसाईल हवेतच नेस्तनाबूत होऊन जाईल, डिस्ट्रॉय होऊन जाईल. तर अशी ऍडव्हान्स एअर डिफेन्स सिस्टम आहे इस्रायलकडे. जगामध्ये काही ठराविकच देश आहेत ज्यांच्याकडे एअर डिफेन्स सिस्टम आहे आणि त्याच्यामध्ये इस्रायल आहे, अमेरिका आहे, ब्रिटन आहे, फ्रान्स आहे, आपण आहोत, चायना आहे, रशिया आहे. अशा काही ठराविक इलिट देशांकडेच ह्या सिस्टम आपल्याला पाहायला मिळतात. तर आय होप तुम्हाला हे व्यवस्थित समजलं असेल. थांबतो इथेच. थँक्यू सो मच. जय हिंद, जय भारत.